प्रचार सभेमधल्या बॅनरवरती भाजपनं टिपू सुलतानचे फोटो लावले होते। हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र, तर भाजपला संविधान बदलायचं असल्याचा सपकाळ यांचा हल्लाबोल। टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणं हा महाराष्ट्राचा अपमान, हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला हवी। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची मागणी। हर्षवर्धन जिहादींसोबत तर नाहीत ना, साटम यांचा खोचक सवाल। शिवाजी महाराजांच्या विषयी मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलं नाही, कुठेही शिवरायांचा अपमान केलेला नाही। हर्षवर्धन सपकाळ यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया, तर काल भाजपनं माझ्याऐवजी कोश्यारींचा पुतळा जाळायला हवा होता, असंही सपकाळ यांचं टीकास्त्र। बीडमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये भाजपचं आंदोलन। सपकाळांच्या फोटोला जोडे मारून बांगड्या फोडून भाजपनं आंदोलन केलंय। सपकाळांनी माफी मागावी अशी आंदोलकांची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या जमिनींचं भूसंपादन न करता जिल्हा परिषदेनं शाळा बांधली आणि आता संपूर्ण शाळा न्यायालयाच्या आदेशानं शेतकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यामधील हदगाव तालुक्यामधल्या बन चिंचोली इथली ही घटना आहे। 1960 सालापासून ही शाळा सुरू होती। आता 128 विद्यार्थ्यांचं शिक्षण हे उघड्यावरती सुरू आहे। मृताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांवरती कारवाई केली जावी। अजित पवार यांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य सरकारवरती टीका। या सगळ्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचाही त्यांनी आरोप केलाय। 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची सीआयडी चौकशी करा। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची मागणी। दोषींची चौकशी करून मकोकाच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी। शिंदेंसोबत लढायचं असेल तर शिवसेनेमध्ये परत या, संजय राऊत यांची भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांना खुली ऑफर। शिंदेंना भाजप आणि फडणवीसांचा छुपा पाठिंबा असल्यामुळे तिथे त्यांच्यावरती कारवाई होणार नाही, त्यासाठी स्वगृही परता अशी ऑफर गणेश नाईक यांना संजय राऊतांनी दिली आहे। नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरतायत। वनमंत्री मात्र टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त आहेत। गणेश नाईक यांच्या शिंदेंवरच्या टीकेला आता निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। राज्यामध्ये वनच राहिलेली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे आहेत, असा खोचक सवालही त्यांनी विचारला। उपमहापौर दालनाची डागडुजी झाल्यानंतर टिपू सुलतानचा फोटो दालनामध्ये पुन्हा एकदा लावणार। मालेगावच्या महापौर शान हिंद यांचं वक्तव्य। टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यामध्ये गैर काय, असा सवालही त्यांनी विचारलाय। जहां मस्जिदों की हिफाजत की वहां मंदिरों की भी हिफाजत की, जहां मुसलमानों का सोचा वहां हिंदुओं का भी सोचा, जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की वहां टिपू सुल्तान, हजरत टिपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी। भाजप राज्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगे भडकवतंय। टिपू सुलतान वादावरून राऊतांची भाजपवरती टीका। केवळ हिंदू मुस्लिम वादामध्ये ठिणगी टाकायची आणि विषय पेटता ठेवायचा हेच भाजपचं काम असल्याची राऊतांची टीका। जिथे हिंदू मुसलमानांच्या संदर्भात ठिणगी टाकता येईल असे प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांना भ्रमिष्ट करायचे। भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये, महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये। आता पुढल्या 2-3 वर्ष कोणत्याही निवडणुका नाही, उगाच कशाला तोंडाचा फेस काढताय। कोणतंही आंदोलन हे धर्माच्या नावावरती व्हायला नको। काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांची टिपू सुलतानच्या वादावरती प्रतिक्रिया। काँग्रेस कायमच धर्मनिरपेक्ष पक्ष होता आणि आमची विचारसरणी देखील धर्मनिरपेक्षच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आजही जर राज्यात आंदोलनं होत असतील तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, विचारांचे प्रश्न आहेत, यावर आंदोलनं झाली पाहिजेत। कोणत्याही धर्माच्या नावावर किंवा कट्टरतेच्या नावावर या ठिकाणी आंदोलन होऊ नयेत। काँग्रेस पक्षाने कधी पुरोगामित्व या ठिकाणी सोडलं नाही। आता यापुढे सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो।
काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी झालेल्या अमेरिका भारत कराराकडे भाजपनं लक्ष घालायला हवं. वर्ध्यामधील काँग्रेसचे नेते शैलेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया. एप्स्टीन फाईल्सच्या विषयी भाजप गप्प का आहे, असाही अग्रवाल यांचा सवाल. अकोला महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये झोन पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी. 4 झोनची पुनर्रचना करण्यासाठी भाजपनं मांडलेल्या प्रस्तावाच्या वेळेला मतदानाच्या दरम्यान सदस्यांच्या मोजणीवरून पुन्हा दोन्ही बाजूंमध्ये वाद झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.